Welcome students. In last video lecture we study about methods of preparation of aldehydes and ketones from alkyl cyanides. कशापासून तयार केलं आपण? तर alkyl cyanides पासून आपण aldehyde आणि ketone तयार केलं. तुम्हाला माहिती आहे की आपण त्यामध्ये रिएक्शन पाहिली होती स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन. कोणती? स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन. alkyl cyanide ची रिएक्शन स्टॅनस क्लोराइड आणि डायल्यूट HCl सोबत जर केली तर इमिन आपल्याला मिळत होतं इमिन हायड्रोक्लोराइड आणि त्याच्यापासून नंतर करस्पॉन्डिंग अल्डिहाइड मिळाला नाही का. आपण स्टीफन्स रिड्युसिंग रिएजंट वापरला. त्यानंतर दुसरा अल्किल सायनाइड पासूनच आपण अल्डिहाइड आणि कीटोन केला. पण त्यावेळेस आपण DIBALH नाही का डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड नावाचा रिड्युसिंग रिएजंट वापरला. ते काल मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं. त्यानंतर ईस्टरचं पार्शियल रिडक्शन करण्यासाठी देखील आपण DIBALH वापरला. डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. ओके, पार्शियल रिडक्शन जर झालं तर त्यापासून आपल्याला ईस्टर पासून अल्डिहाइड मिळालं आणि कंप्लीट रिडक्शन जर झालं असतं तर अल्कोहोल मिळालं असतं. म्हणून पार्शियल रिडक्शन करण्यासाठी पार्शियल रिड्युसिंग रिएजंट आपण वापरला. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये शेवटचा पार्ट पाहिला होता की अरोमॅटिक कीटोन तयार केले होते. कोणते तयार केले होते आपण? अरोमॅटिक कीटोन. तुम्हाला प्रश्न असाही असतो हाऊ बेन्झोफेनॉन इज ऑब्टेन्ड फ्रॉम फिनिल सायनाइड म्हणजे बेन्झोनाइट्राइल आणि कोणता? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ती मोठी रिएक्शन पाहिली होती. फिनिल सायनाइड मॅग्नेशियम ब्रोमाइड यांची रिएक्शन होऊन तो इमिन कॉम्प्लेक्स तयार होतो आणि इमिन कॉम्प्लेक्सचा हायड्रोलिसिस होऊन काय तयार होतो? तर तयार होतो तो आपल्याला करस्पॉन्डिंग डायफिनिल कीटोन तयार होतो. ओके, टुडे वी हॅव टू लर्न अनदर मेथड ऑफ प्रिपरेशन दॅट इज फ्रॉम अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. कशापासून? पहा आपलं कंटेंट तेच. तुम्ही म्हणत असता मेथड ऑफ प्रिपरेशन आहे तर किती? मेथड ऑफ प्रिपरेशन भरपूर आहे तुम्हाला मी सांगितलं. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स 8 नंबरची मेथड. कशापासून? पहा फ्रॉम अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. कशापासून? अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये एखादी तरी अरोमॅटिक रिंग असते त्याला अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स पासून अल्डिहाइड आणि कीटोन तयार करायचं. इथं पण अरोमॅटिकच अल्डिहाइड आणि कीटोन तयार होतील. ते पहा फ्रॉम अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. इथं देखील जवळपास 5 पार्ट आहेत. या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये 5 पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट पहा. एक पार्ट कोणता? ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेंझिन. कोणाचं ऑक्सिडेशन? मिथिल बेंझिन. तुम्हाला माहिती आहे मिथिल बेंझिनचा फॉर्म्युला कोणता? C6H5CH3 हा असा. ठीक आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो? हा पहा हा मिथिल बेंझिन आहे आणि यालाच काय म्हणतो आपण? या कंपाऊंडला टोलिन देखील म्हणतो. आणि म्हणून मी असं म्हणेल ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेंझिन. आणि मिथिल बेंझिन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तर त्यालाच आपण काय म्हणतो? टोलिन असं देखील म्हणतो. TOULEN टोलिन. हा टोलिन. आणि या रिएक्शनला एक विशेष असं नाव आहे. ते नाव कोणतं? इटार्ड रिएक्शन. कोणती रिएक्शन? तर इटार्ड रिएक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज इटार्ड रिएक्शन? तर तुम्हाला एखादी रिएक्शनची सिक्वेन्स दिल्यानंतर ती सिक्वेन्स बरोबर समजण्यासाठी इटार्ड रिएक्शन काय आहे ते आपल्याला पाहायचं. आता इटार्ड रिएक्शन ही नेम रिएक्शन आहे. इटार्ड रिएक्शन इज अ नेम रिएक्शन. जसं तुम्हाला वुड्स रिएक्शन माहिती आहे, जसं तुम्हाला कोलबेज रिएक्शन माहिती आहे, जसं तुम्हाला रेमर-टायमन रिएक्शन माहिती आहे. ओके, जसं तुम्हाला विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन माहिती आहे, तसं अरोमॅटिक बेन्झाइड तयार करण्यासाठी कोणती मेथड इथं आहे? तर इटार्ड रिएक्शन आहे. कोणती? इटार्ड. आता स्टेटमेंट पहा अगोदर. व्हेन अल्किल बेंझिन लाईक टोलिन. पहा कोणतं? व्हेन अल्किल बेंझिन लाईक टोलिन is react with strong oxidizing reagent like क्रोमिल क्लोराइड. कोणता? क्रोमिल क्लोराइड. इटार्ड रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता वापरलाय? क्रोमिल क्लोराइड CrO2Cl2 इन नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक कोणते? तर कार्बन डायसल्फाइड अँड CCl4. प्रत्येक सेंटेन्स यातलं महत्वाचं आहे. A brown colored chromium complex is formed. कोणता? Brown color chromium complex is formed which is decomposed by water to give corresponding aldehyde and this reaction is called as a Itard reaction. या रिएक्शनला काय म्हणतो आपण? Itard reaction. आता मी तुम्हाला ती रिएक्शन लिहून दाखवणार आहे.
लक्षात ठेवा ह्या नेम रिएक्शन्स आहेत यांचे स्पेसिफिक प्रोडक्ट रिएक्टंट आणि प्रोडक्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे यांचं कोणत्याही प्रकारचं मेकॅनिझम तुम्हाला लक्षात नाही ठेवायचं. पहा इथं इटार्ड रिएक्शनचं एक्झाम्पल जसं तुम्हाला कोलबेज रिएक्शन माहिती आहे क्लोरोबेन्झिन पासून फेनॉल तयार करण्यासाठी आपण रिएक्शन पाहिली होती डाऊज प्रोसेस डाऊज प्रोसेस पाहिली होती आपण रॅसची प्रोसेस पाहिली होती. तसं एरोमॅटिक आल्डिहाइड म्हणजे बेन्झाइड तयार करण्यासाठी सायंटिस्ट इटार्डनं एक रिएक्शन तयार केलेली आहे तिला आपण म्हणतो इटार्ड रिएक्शन. या इटार्ड रिएक्शन मध्ये काय घ्यायचे पहा मी असं म्हणेल की हा आपला कोनिकल फ्लास्क आहे. कोनिकल फ्लास्क कोणता फ्लास्क आहे आपला कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला स्टार्टिंग मटेरियल घ्यायचे टोलिन. काय घ्यायचे पाहिजे टोलिन घ्यायचे. टोलिनचा फॉर्म्युला TOULENE त्याचा फॉर्म्युला C6H5CH3 टोलिन घ्यायचे. काय घ्यायचंय टोलिन. पहा इथं फॉर्म्युला काढतो लगेच मी. ठीक आहे इथे आपल्याला घ्यायचं टोलिन C6H5 हे पाहिजे. ओके ही बेन्झिन आहे. या बेन्झिनला इथं कार्बन इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन हा घेतला. काय घेतलं मी हा टोलिन घेतला. ओके यालाच मी थोडस तिरप्या फॉर्म मध्ये देखील लिहू शकलो असतो काय हरकत नाही. चला हा घेतला टोलिन. काय घेतला टोलिन. हा घेतला टोलिन. याचाच आययुपीसी नेम काय यालाच टोलिन किंवा मिथिल बेन्झिन या नावाने ओळखलं जातं. प्लस काय सांगितलं पहा इथं when alkene benzene like toluene is react with कोणासोबत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमियल क्लोराइड त्याच्यासोबत रिएक्शन करायचे. म्हणजे या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला काय टाकायचे CrO2Cl2 टाकायचे. काय टाकायचं CrO2Cl2 हे घ्या CrO2Cl2 टाकायचं. ओके आणि ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमियल क्लोराइड इन नॉन पोलर सॉल्व्हंट आणि या रिएक्शन मध्ये सॉल्व्हंट कोणतं वापरायचंय तर टोलिन आणि क्रोमियल क्लोराइड यांची रिएक्शन होण्यासाठी कार्बन डायसल्फाइड किंवा CCl4 हे आपल्याला सॉल्व्हंट वापरायचं. ओके आणि म्हणून इथे लिहिलं मी कोणतं लिहितो पहा CS2 कार्बन डायसल्फाइड किंवा CCl4 तर पहा हा टोलिन आहे आणि हा कोणता आहे तर हा आहे क्रोमियल क्लोराइड. काय हा तर क्रोमियल क्लोराइड हा ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. क्रोमियल क्लोराइडची रिएक्शन टोलिन सोबत जर झाली तर इथं आपल्याला कॉम्प्लेक्स तयार होतो. तो कॉम्प्लेक्स ब्राऊन कलरचा असतो. अगोदर तो कसा तयार होतो पहा इथं हिरिंग. ओके हिरिंग आहे. हा कार्बन दिसतो तुम्हाला हा काय तर हा कार्बन दिसतोय. कार्बन हे पाहिजे कार्बन त्यातला मी असं म्हणेल हा हायड्रोजन ऍटम ची जागा कोण घेतं पहा हा हायड्रोजन ऍटम हा कार्बन इथं त्याला जोडतोय मी O. काय जोडतोय त्याला मी O जोडतोय O. त्यानंतर याला CrOCrOH असा एक कॉम्प्लेक्स तयार होईल. हायड्रोजन निघून जातो यातला हायड्रोजन निघून जातो त्याच्या ऐवजी काय येतं ऑक्सिजन येतं. नंतर त्याच्यासोबत Cr आणि ह्या Cr ला एक OH जोडलेला आहे आणि 2 क्लोरीन जोडले तर ओके ह्या हायड्रोजनच्या जागी. तसंच हा जो हायड्रोजन ऍटम आहे त्याच्या जागी सारखाच कॉम्प्लेक्स म्हणजे कोणता पहा हेच CrOHCl2 इथं काय राहिलं O राहिलं सॉरी O राहिलं. जसं इथे दिसतं तुम्हाला हायड्रोजनच्या ऐवजी OCrOHCl2 आलं तसं इथल्या हायड्रोजनच्या ऐवजी देखील इथे येणार O नंतर CrOHCl2 आणि इथला हायड्रोजन जशाच तसा फक्त 2 हायड्रोजनच्या ऐवजी या 2 हायड्रोजनच्या ऐवजी हे 2 कॉम्प्लेक्स आलेले आहेत आणि हा जो करस्पॉन्डिंग कंपाऊंड तयार झालेला आहे याला काय म्हणायचं त्याला क्रोमियम कॉम्प्लेक्स म्हणायचं. काय म्हणायचं आपण क्रोमियम कॉम्प्लेक्स. सिंपल नेम एवढंच आहे त्याचं हा आहे क्रोमियम कॉम्प्लेक्स. कोणता कॉम्प्लेक्स हा क्रोमियम कॉम्प्लेक्स आणि ह्या कॉम्प्लेक्सला कलर कोणता असणार आहे ब्राऊन असणार आहे. हे लक्षात ठेवा आयडेंटिफिकेशन आहे ब्राऊन कलर क्रोमियम कॉम्प्लेक्स. आणि नंतर टोलिनची रिएक्शन क्रोमियल क्लोराइड सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ हे सॉल्व्हंट तर अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण HCl आणि वॉटर जर टाकलं HCl आणि वॉटर टाकलं याचाच अर्थ काय होतो तर याचाच अर्थ हा जो कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस होतं. काय होतं हायड्रोलिसिस होतं. आणि असं म्हणतो तुम्हाला विभाग फक्त लिहायचं हा जो एरो आहे याच्यावरती लिहायचं H3O+. याचा अर्थ काय तर तुम्हाला सांगितलं कालच की H3O+ याचा अर्थ काय H2O+ HCl
याचाच अर्थ H2O आणि HCl चा H+ मिळून आपण त्याला लिहितो H3O+. म्हणजे हे झालं ऍसिड हायड्रोलिसिस. काय झालं? ऍसिड हायड्रोलिसिस. या क्रोमियम कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण पाण्यासोबत ऍसिड जर टाकलं तर त्याचं हायड्रोलिसिस होतं. काय होतं विद्यार्थी मित्रांनो? हायड्रोलिसिस होतं. आणि मला असं म्हणेल हा निघून जातो इथला, हा निघून जातो आणि हा बॉन्ड जर इथं शिफ्ट जर झाला तर इथं तयार होतो असा कंपाऊंड. हा तयार होतो असा कंपाऊंड. पहा, हा कार्बन ओके, हा दिसतो तुम्हाला कार्बन. या कार्बनला काय जोडलेलं आहे? हायड्रोजन जोडलंय. आणि हा जो O आणि Cr बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि सिंगल बॉन्डचं कन्वर्जन कसं होईल? डबल बॉन्ड मध्ये होईल. हा तयार झाला एक नवीन कंपाऊंड. आणि या कंपाऊंडचं नाव काय आहे? या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झाइडेट. काय तर हा बेन्झाइडेट. बेन्झाइडेट हा कशापासून तयार झाला? बेन्झाइडेट हा अरोमॅटिक अल्डिहाइड आहे. कसा अल्डिहाइड आहे? अरोमॅटिक अल्डिहाइड. आपण पाहिलेले ज्या अल्डिहाइड्स मध्ये CHO ग्रुप, कोणता? CHO ग्रुप हा अरोमॅटिक रिंगच्या कार्बनला डायरेक्टली जोडलेला असतो, त्याला आपण अरोमॅटिक अल्डिहाइड म्हणतो. तर बेन्झाइडेट हा कोणता आहे? तर अरोमॅटिक अल्डिहाइड आहे. तो कशापासून तयार केला? तो टोलिन पासून तयार केला. बरं, तो कोणी तयार केला? मी नाही तयार केला, तो मी फक्त रिएक्शन लिहितो. तो तयार कोणी केला? हा पहा, कोणी? इटार्डनं. आणि म्हणून त्या रिएक्शनचं नाव काय? तर इटार्ड रिएक्शन आहे. काय नाव येतं? इटार्ड रिएक्शन. मग या रिएक्शन मध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? इटार्ड रिएक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल कोणतं आहे? टोलिन. कोणतं तर टोलिन म्हणजे कोणतं? मिथिल बेंझीन. मग आपण आज म्हणू शकतो का या कोनिकल फ्लास्क मध्ये सुरुवातीला काय घ्यायचं? टोलिन घ्यायचं. काय घ्यायचं? टोलिन. नंतर काय टाकायचं? क्रोमिल क्लोराईड. टोलिन घ्यायचं, नंतर क्रोमिल क्लोराईड टाकायचं. यांची रिएक्शन लवकर होण्यासाठी सॉल्व्हंट कार्बन डायसल्फाइड किंवा कार्बन टेट्राक्लोराईड घ्यायचं. आणि हे सॉल्व्हंट घेतल्यानंतर ह्या दोघांची लवकर रिएक्शन होऊन हा तयार होतो कॉम्प्लेक्स. हा काय तयार होतो? कॉम्प्लेक्स. आणि हा कोणता कॉम्प्लेक्स आहे? तर हा क्रोमियम कॉम्प्लेक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार झाला की, आणि कसं समजेल क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार झाला? तर सायंटिस्ट इटार्डनं असंही सांगितलं की ज्यावेळेस आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये टोलिन घेऊ आणि क्रोमिल क्लोराईड टाकू, ही रिएक्शन होण्यासाठी CH2 टाकू, त्यावेळेस ज्यावेळेस ब्राऊन कलर या कोनिकल फ्लास्क मध्ये, कोणता कलर? ब्राऊन कलरचा कलर येईल, त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की द क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार झाला. आणि क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर मात्र आपण काय करू शकतो? HCl आणि वॉटर, डायल्यूट HCl याच्यात टाकायचं आणि त्याला काय करायचं? थोडंसं हीट करायचं. डायल्यूट HCl टाकून जर त्याला आपण थोडंसं हीट केलं तर हा जो कॉम्प्लेक्स आहे, दिस कॉम्प्लेक्स अंडरगो डिकम्पोजिशन, दिस कॉम्प्लेक्स अंडरगो डिकम्पोजिशन अँड टू फॉर्म रिंगला रिंग जसे असतात तशी, कार्बन जसे असतात, हायड्रोजन जसे असतात, फक्त ऑक्सिजन का क्रोमियम जो बॉन्ड आहे तो शिफ्ट होऊन इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि हे झाला मेन प्रोडक्ट बेन्झाइडेट. दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ इटार्ड रिएक्शन. ह्या नेम रिएक्शन्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या मात्र व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायच्या. मी मोडून आणखी एका लिहिणाऱ्या पाहायचं. फ्रॉम अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, अरोमॅटिक aldehydes are prepared from aromatic hydrocarbons as follows. आपल्याला 4 ते 5 यामध्ये सब मेथड पाहायचं होता. त्यातली पहिली कोणती पाहिली आपण? ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेंझीन. मिथिल बेंझीनचं ऑक्सिडेशन क्रोमिल क्लोराईडच्या मदतीनं केलं म्हणून त्या रिएक्शनचं नाव काय? इटार्ड रिएक्शन. सायंटिस्ट इटार्ड याने टोलिन पासून बेन्झाइडेट तयार करण्याची मेथड अस्तित्वात आणली, ते डेव्हलप केली. आणि काय सांगते स्टेटमेंट? पहा बरं मग आता. व्हेन अल्किल बेंझीन लाईक टोलिन is react with strong oxidizing agent like chromyl chloride. कोणता? chromyl chloride in non-polar solvent like carbon disulfide or carbon tetrachloride give a brown colored complex. काय देतं? give a brown colored complex which on decomposition by water, कोणतं वॉटर? नुसतं वॉटर का? नुसतं पाणी नाही, ऍसिड आणि पाणी, ऍसिड हायड्रोलिसिस म्हणतो. डिकम्पोज्ड बाय वॉटर टू गिव्ह करस्पॉन्डिंग अरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणजे काय? जर टोलिन असेल तर बेन्झाइडेट तयार होतं. दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ इटार्ड रिएक्शन. कोणती रिएक्शन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? इटार्ड रिएक्शन. अलग लक्षात. काय थोडक्यात इटार्ड रिएक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल कोणतं आहे? When toluene is react with chromyl chloride in presence of carbon disulfide or carbon tetrachloride, it gives
अ ब्राउन कलर, ह्या कॉम्प्लेक्सचा कलर कोणता आहे? इट गिव्स अ ब्राउन कलर, हा जो कॉम्प्लेक्स आहे तो हॅव्हिंग ब्राउन कलर, ब्राउन कलर्ड क्रोमियम कॉम्प्लेक्स विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स बेन्झाइड. काय देतं ते? इट गिव्स बेन्झाइड. ओके, या प्रकारे ही झाली इटार्ड रिएक्शन. कोणती रिएक्शन झाली? इटार्ड रिएक्शन. आणखी एकदा ही रिएक्शन लिहायची का आपल्याला? तर रिएक्शन कडे पहा. हा कोणता आहे? हा टोलिन आहे. हा कोणता आहे? क्रोमिल क्लोराइड. याच्यावरती काय? कार्बन डायसल्फाइड किंवा CCl4. इथं काय तयार झाला? हा क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार झाला आणि त्याच्यानंतर काय तयार झाला? तर बेन्झाइड. म्हणजे आपण म्हणू शकतो when toluene is react with chromium chloride in presence of CH2 it gives chromium complex, on acid hydrolysis gives benzyde. on acid hydrolysis gives benzyde. काय देतं तिथं? ते देतं बेन्झाइड नावाचा कंपाऊंड देतं. ओके, या प्रकारे ही रिएक्शन्स आपण आणखीन थोडीशी वेगळ्या पद्धतीने देखील लिहू शकतो. पहा इथं वेगळ्या पद्धतीने म्हणजे हीच रिएक्शन आपल्याला आणखीन शॉर्टकट देखील लिहिता येते. पण ही आता जी लिहिली आपण तीच राहू दे लक्षात. हे घ्या, इथं पहा काय घेतलं आपण सुरुवातीला? टोलिन घेतलं. काय घेतलं आपण इथं? टोलिन. हे घ्या CH3 असं लिहू शकता प्लस CrO2 Cl2 CrO2 Cl2. किती मॉलिक्यूल घ्यायचे? 2. मागच्या रिएक्शन मध्ये पण क्रोमिल क्लोराइडचे किती मॉलिक्यूल घ्यायचे? तर 2 मॉलिक्यूल घ्यायच्या. रिएक्शन बॅलन्स करायची गरज नाही तरी पण आपल्याला घ्यायचे ते CH2 CCl4. ओके, CH2 CCl4. नंतर हे टोलिन आहे, तुम्हाला माहिती आहे हे काय? तर हे टोलिन आहे. नंतर इथं घेत असताना असं लिहायचं ही रिंग. ओके, इथं CH. ओके, CH O Cr OH Cl2. तसंच इथं CHO Cr OH Cl2 आणि इथं लिहायचं ऍसिड हायड्रोलिसिस H3O+. इथं एवढंच लिहायचं. हे जे आहे रिंग CH आहे नाही का? CH आहे, इथं फक्त O टाकायचा. हा झाला बेन्झाइड. हा काय तयार झाला? बेन्झाइड. हा तयार झाला. ओके, या प्रकारे when toluene is react with chromyl chloride in presence of carbon disulfide it gives कोणता कॉम्प्लेक्स? हा तर हा झाला क्रोमियम कॉम्प्लेक्स. कोणता कॉम्प्लेक्स हा? तर हा झाला क्रोमियम कॉम्प्लेक्स which on acid hydrolysis gives बेन्झाइड. तुम्हाला जे सोपं वाटतं, माझ्या मते तुम्ही मागचीच रिएक्शन लक्षात ठेवावी आणि मागची रिएक्शन लिहित असताना तिथं कोएफिशियंट किती करायचे? तिथं पण 2 करायचे. क्रोमिल क्लोराइडचे किती मॉलिक्यूल? तर 2 मॉलिक्यूल तिथं लागतात. ओके, ही अशा प्रकारे झाली इटार्ड रिएक्शन. लक्षात राहील काय सांगते इटार्ड रिएक्शन? when toluene म्हणजेच मिथिल बेन्झीन is react with chromial chloride in presence of inert solvent, non polar solvent, carbon disulfide or carbon tetrachloride it gives brown color chromium complex which on acid hydrolysis gives benzyde. आता या रिएक्शन मध्ये महत्त्वाचे पॉइंट कोणते? इटार्ड रिएक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल कोणते? तर टोलिन आणि क्रोमिल क्लोराइड. बरं, इटार्ड रिएक्शन मध्ये जो इंटरमिडिएट तयार होतो, इंटरमिडिएट जो आहे क्रोमियम कॉम्प्लेक्स, त्याचा कलर कोणता? त्याचा कलर आहे ब्राऊन. MCQ साठी लक्षात ठेवा, MCQ एक्झाम साठी ब्राऊन कलर आहे. आणि त्यानंतर ह्या कॉम्प्लेक्सचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर कोणतं आल्डिहाइड तयार होतं? बेन्झाइड हे तयार होतं. ओके, हे या रिएक्शनचे काही वैशिष्ट्य येतं. ओके, दुसरा पार्ट पाहू आपण याच्यानंतरचा. नेक्स्ट पार्ट मेथड नंबर 8 मधला तो कोणता आहे पहा. बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन युजिंग CrO3 क्रोमियम ऑक्साइड वापरून. याच्या अगोदर आपण क्रोमिल क्लोराइड वापरलं होतं. मिथिल बेन्झीन क्रोमिल क्लोराइड पासून बेन्झाइड तयार होतं, त्या रिएक्शनला इटार्ड रिएक्शन म्हटलं होतं. इथं स्टार्टिंग मटेरियल तेच आहे, मिथिल बेन्झीनच आहे आणि तयार झालेलं फायनल प्रोडक्ट तेच आहे बेन्झाइड, पण मधले कॉम्प्लेक्स मात्र वेगळे आलेले आहेत. पहा इथं पहा, मिथिल बेन्झीन इज कन्व्हर्टेड इनटू बेंझिलिडीन डायॲसिटेट. हे जे आहे ना त्याला आपण म्हणतो बेंझिलिडीन डायॲसिटेट ऑन ट्रीटमेंट विथ क्रोमियम ऑक्साइड इन एसिटिक अनहाइड्रेट at 273 Kelvin to 278 Kelvin. The diacetate derivative on acid hydrolysis gives corresponding aldehyde. आपण त्याला असं म्हणू शकतो. ओके, इथे पाहू शकता when toluene is react with mixture of chromium oxide and acetic anhydride.
इट गिव्स डायअसेटेट कॉम्प्लेक्स. हा कोणता आहे? हा डायअसेटेट कॉम्प्लेक्स ठरतो विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स बेन्झाइडेट. ही एक मेथड आहे. पाहिजे काय दिलं तर मिथिल बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू, इथे पहा ना, हा मिथिल बेन्झीन आहे. मिथिल बेन्झीनचे कन्वर्जन कशात? याच्यात. मिथिल बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू बेंझिलिडीन डायअसेटेट विच ऑन ट्रीटमेंट विथ chromium complex, chromium oxide in acetic anhydride at 273 to 278 Kelvin. The diacetate derivative on acid hydrolysis gives corresponding aldehyde. तर त्याच्यापेक्षा आपण साधं असं म्हणू की इकडे पहा, when methyl benzene is react with chromium oxide and acetic anhydride, it gives a diacetate complex. काय तर होतो? diacetate complex which on acid hydrolysis gives benzoidate. ओके, ही एवढीच रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची. हे कोणते आहे? हे मिथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीनची रिएक्शन कोणासोबत? ॲसिटिक अनहायड्राइड सोबत आणि क्रोमियम ऑक्साइड सोबत. आता हे किचकट वाटायला वाटेल तुम्हाला, पण लक्षात ठेवा, स्टार्टिंग मटेरियल लक्षात ठेवायचं. टोलिन ची रिएक्शन कोणासोबत? क्रोमियम ऑक्साइड आणि ॲसिटिक अनहायड्राइड. याच्यापासून काय मिळतं आपल्याला? त्याच्यापासून आपल्याला हा कॉम्प्लेक्स मिळतो. हा काय मिळतो आपल्याला? डायअसेटेट कॉम्प्लेक्स मिळतो. आणि त्याचं नाव काय दिलंय? त्याचं नाव दिलेलं आहे क्रोमियम कॉम्प्लेक्स बेंझिलिडीन डायअसेटेट. याचं नाव काय? तर बेंझिलिडीन डायअसेटेट हा मिळतो आपल्याला. बेंझिलिडीन डायअसेटेट हा कॉम्प्लेक्स मिळतो. आणि बेंझिलिडीन डायअसेटेट ऑन ट्रीटमेंट विथ क्रोमियम ऑक्साइड, नंतर हा जो तयार झाला का, याची ट्रीटमेंट कोणासोबत? क्रोमियम ऑक्साइड CrO3 सोबत इन ॲसिटिक अनहायड्राइड ॲट 273 to 278 केल्विन. आणि हा काय तयार होतो? हा डायअसेटेट तयार होतो. डायअसेटेट डेरिव्हेटिव्ह ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग अल्डेहाइड. तर सोपं, टोलिन ची रिएक्शन क्रोमियम ऑक्साइड आणि ॲसिटिक अनहायड्राइड सोबत जर झाली तर असा कॉम्प्लेक्स तयार करायचा. काय केलंय पहा मी, तर सोपं आहे. हा इथला एच काढला, इथं काय जोडलंय? OCOCH3 जोडलाय. काय जोडलंय? तर OCOCH3 ग्रुप जोडलाय. इथला एच काढला, इथं जोडलाय मी OCOCH3 हा ग्रुप जोडलाय. असेटॉक्सी ग्रुप जोडला. आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपण असं म्हणू शकता की समजा हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि इथून हा ब्रेकडाऊन होईल, इथून हा ब्रेकडाऊन होईल, म्हणजे त्यावेळेला आपल्याला हा बेन्झाइडेट. काय तयार होईल? तर हा बेन्झाइडेट. आणि परत तुम्ही जर विचार केला तर CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड OCH3 हा ॲसिटिक अनहायड्राइड पुन्हा तयार होईल. आणि म्हणून त्याचा विचार न करता फक्त ह्या कॉम्प्लेक्स पासून काय तयार होतं? या कॉम्प्लेक्स पासून आपल्याला तयार होतं बेन्झाइडेट. ओके, ही झाली मेथड. ओके, टोलिन रिएक्ट विथ क्रोमियम ऑक्साइड and acetic anhydride, it gives this complex which on acid hydrolysis gives benzoidate. Next part पाहू आपण. Now next method number 8 मधला पार्ट तिसरा, chlorination of side chain followed by hydrolysis. म्हणजे जे अरोमॅटिक हायड्रोकार्बनला साइड चेन असते त्याचं हायड्रोलिसिस होऊन बेन्झाइडेट तयार होतं. ती इथं पण आपल्याला स्टार्टिंग मटेरियल हे घ्यायचं, टोलिनच घ्यायचं. ही मेथड कोणती? याला पाहा, दिस इज अ कमर्शियल मेथड प्रिपरेशन ऑफ बेन्झाइडेट. बेन्झाइडेट तयार करण्यासाठी व्यवसायामध्ये म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ही मेथड वापरली जाते, म्हणून हिला कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झाइडेट म्हटलं जातं. काय सांगते पहा, एक्झाम्पल आहे. काय तर एक्झाम्पल, वेन टोलिन इज रिएक्ट विथ क्लोरीन in presence of UV light gives benzyl chloride which on hydrolysis gives benzoidate. तर आपण असं म्हणूया, पहा, हा कोनिकल फ्लास्क घेतला. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचे? टोलिन. काय घ्यायचंय? टोलिन. हे घ्या, हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं टोलिन, TOULENE, टोलिन घ्यायचं. चला मी फॉर्म्युला काढतोय. हा घेतला टोलिन आपण. ओके, इथं तुम्ही कसं घेऊ शकता? इथं घ्या किंवा इथं घ्या, काय हरकत नाही. हा कार्बन, या रिंगच्या कोणत्याही कार्बनला तुम्ही CH3 जोडला म्हणजे तो टोलिन झाला. चला इथं घ्यायला मी एक H, इथं दुसरा H, इथं तिसरा H. याचं नाव काय? याचं नाव आहे टोलिन. म्हणजे त्याला कोणत्या नावाने ओळखतो आपण? मिथिल बेन्झीन. कोणता? मिथिल बेन्झीन. काय सांगते पहा बरं, when टोलिन इज
रिॲक्ट विथ क्लोरीन. यात कोणता गॅस पास करायचा विद्यार्थी मित्रांनो? क्लोरीन गॅस. कोणता? क्लोरीन. व्हेन टोलिन इज रिॲक्ट विथ क्लोरीन. ओके, क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाईट. याच्यावरती काय करायचंय आपल्याला? याच्यावरती यूव्ही लाईट पास करायचं. ही रिॲक्शन होण्यासाठी यूव्ही लाईटची आवश्यकता असते, अल्ट्राव्हायोलेट लाईट. त्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते किंवा जे आपण ट्यूब वगैरे म्हणतो लाईट, त्या लाईट पासून ही रिॲक्शन होऊ शकते. म्हणजे त्या लाईटच्या माध्यमात ही रिॲक्शन होऊ शकते. टोलिन इज रिॲक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाईट. काय देतं पहा बरं? व्हेन टोलिन इज रिॲक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाईट गिव्स बेन्झाइल क्लोराइड. काय देतं ते? गिव्स बेन्झाइल क्लोराइड विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स बेन्झाइल. अगोदर आपण रिॲक्शन करू. हा टोलिन आहे, ह्या टोलिनची रिॲक्शन कोणासोबत? तर क्लोरीन सोबत. तुम्हाला माहिती ना क्लोरीन आपण असं लिहू शकतो. ओके, फक्त मी असलेला आहे, एकच येते. व्हेन टोलिन इज रिॲक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ कोणता लाईट? इन प्रेझेन्स ऑफ यूव्ही लाईट. एवढंच लिहायचं, इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. यूव्ही लाईट याचा अर्थ काय? अल्ट्राव्हायोलेट लाईट. काय होतं पहा, तर इथं मी असं म्हणेल की हा एक सीएल सॉरी मिथिल बेन्झीनचा हा हायड्रोजन ॲटम एका सीएल रिप्लेस होईल आणि ह्या मिथिल बेन्झीनचा दुसरा हायड्रोजन ॲटम दुसऱ्या क्लोरीन रिप्लेस होईल. म्हणजे मला म्हणायचं इथं आपल्याला किती क्लोरीनचे मॉलिक्युल घ्यायचे? तर 2. पहा, हा मिथिल बेन्झीन आहे, एक हायड्रोजन ॲटम एका क्लोरीन रिप्लेस केला, रिप्लेस झालेला हायड्रोजन आणि इथला एक शिल्लक तयार होईल HCl. काय तयार होईल? तर HCl. तसंच दुसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्युलचा एक क्लोरीन ॲटम इथला हायड्रोजन रिप्लेस करेल. रिप्लेस म्हणजे निघून गेलेला हायड्रोजन आणि इकडचा शिल्लक राहिलेला हायड्रोजन मिळून काय तयार होईल? तर मिळून तयार होईल HCl. किती HCl? 2 HCl. ओके, लक्षात घ्या. When toluene is react with two molecules of chlorine in presence of UV light, it gives. काय देतं पहा विद्यार्थी मित्रांनो? इथला HCl न काढायचा, इथला HCl न काढायचं आणि तयार होईल तो कंपाऊंड आपल्याला असा असेल. तो कंपाऊंड असा असेल. पहा इथं मी काढतोय, इथं कार्बन, त्याला वरती काय? हायड्रोजन, इथं काय? Cl, इथं काय? Cl. ओके, हा जो कंपाऊंड आहे याला म्हणायचं असतं बेन्झल क्लोराइड. कोणता? हा झाला बेन्झल क्लोराइड. आणि हा जो बेन्झल क्लोराइड तयार झालाय त्यात काय टाकायचे? त्याला हायड्रोलिसिस करायचे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचे. काय टाकायचे? त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे. आणि पाणी टाकल्यानंतर म्हणजे असं म्हणजे मी आपल्याला पाणी टाकायचे. व्हेन बेन्झल क्लोराइड इज फर्दर रिॲक्ट विथ वॉटर. कोणासोबत? वॉटर सोबत जर त्याची रिॲक्शन जर झाली तर मी असं म्हणेल इथला Cl हा एक OH रिप्लेस करेल. ओके, हा रिप्लेस झालेला Cl आणि हा H मिळून तयार होईल HCl. त्याच प्रकारे इथला एक Cl दुसऱ्या वॉटरचा मॉलिक्युल म्हणजे OH रिप्लेस करेल आणि रिप्लेस झालेला Cl आणि H असे 2 HCl चे मॉलिक्युल निघून जातील. आणि पुढे काय तयार होईल पहा? पुढे असा कंपाऊंड तयार होईल. पुढे सांगा बरं काय तयार होईल? तर CH जशाच तसा. ओके, हा कार्बन, ह्याला H जशाच तसा. हा Cl च्या ऐवजी काय येईल? तर ह्या Cl च्या ऐवजी घेऊ आपण OH. या Cl च्या ऐवजी काय येईल? या Cl च्या ऐवजी OH. आणि आता आपण असं म्हणूया की कधीच एका कार्बन ॲटमवरती 2 OH नसतात, हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं. आणि जर असतील तर तो कंपाऊंड कसा असतो? तर तो कंपाऊंड असतो अनस्टेबल असतो. तो कसा असतो? अनस्टेबल. म्हणून लक्षात ठेवा इथं पण तो कसा आहे? अनस्टेबल आहे. आणि या कार्बनला हा एक OH आणि हा दुसरा OH आहे, तर कोणताही OH O आणि H बॉन्ड तुटल, तो बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि इथून OH आणि H+ इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जाईल आणि काय तयार होईल पहा? तर इथं तयार होईल असा कंपाऊंड. कोणता असेल पहा? C6H5. इथं कार्बन. ओके, इथं काय असेल? तर हा कार्बन, त्याला वरती काय? हायड्रोजन. आणि हा O आणि H बॉन्ड जर तुटला इथं काय होईल? तर डबल बॉन्ड. कोणता असेल? तर डबल बॉन्ड असेल. आणि बाय प्रोडक्ट कोणता? तर बाय प्रोडक्ट H2 असेल. याचं नाव काय? तर याचं नाव आहे बेन्झाइडेट. काय नाव याचं? बेन्झाइडेट हे त्याचं नाव आहे. आलं लक्षात? ही मेथड आहे. ओके, काय घेतलं पहा बरं? आणि कोणती मेथड आहे ही? कमर्शियल मेथड आहे. याचं टोलिन पासून बेन्झाइडेट तयार करण्यासाठी क्लोरीन वापरून जी मेथड वापरलेली आहे त्या मेथडला आपण म्हणतो कमर्शियल मेथड. कोणती मेथड आहे? कमर्शियल मेथड. When toluene is react with chlorine in presence of UV light, it gives benzyl chloride. काय देतं ते? It gives benzyl chloride, which on acid hydrolysis gives dihydroxy unstable, which on elimination gives benzyldate. काय देतं ते? तर benzyldate. आणखी एक रिएक्शन सांगायची गरज आहे का? ही गरज आहे का? तर पहा,
टोलिनची रिएक्शन कोणासोबत? दोन क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत. ओके, आपण असं म्हणू तर पहा ना, एक हायड्रोजन ॲटम, हा एक हायड्रोजन ॲटम कोण रिप्लेस करणार आहे? पहिल्या क्लोरीनच्या मॉलिक्यूल मधला Cl, एक Cl हा एक H ॲटम रिप्लेस करणार. इथला रिप्लेस झालेला H आणि इकडचा Cl मिळून काय तयार होईल? एक HCl. तसंच दुसरा हायड्रोजन ॲटम जो आहे तो क्लोरीनच्या दुसऱ्या मॉलिक्यूलचा एक ॲटम रिप्लेस करेल आणि इथला H आणि इकडचा Cl HCl. म्हणून ज्यावेळेस टोलिनचा एक मॉलिक्यूल दोन क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत किती? दोन क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होईल, त्यावेळेस असा हा इंटरमिडिएट तयार होईल, त्याला म्हणतो आपण बेन्झल क्लोराईड. काय विद्यार्थी मित्रांनो? बेन्झल क्लोराईड तयार होईल. बाय प्रोडक्ट आतापर्यंत दोन HCl निघून गेले आणि हा जो बेन्झल क्लोराईड आहे त्याला कोणासोबत ट्रीट करायचंय? बेन्झल क्लोराईड मध्ये आपल्याला वॉटर टाकायचं. वॉटर टाकल्यानंतर वॉटर मध्ये जो OH आहे तो एक Cl ला आणि दुसऱ्या Cl ला रिप्लेस करेल. दोन वॉटर मॉलिक्यूल किती? दोन वॉटर मॉलिक्यूल हे बेन्झल क्लोराईडच्या एका मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतील, तयार होईल डायहायड्रॉक्सी अनस्टेबल. काय तयार होईल? तर डायहायड्रॉक्सी अनस्टेबल. आणि त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल निघून जाऊन काय तयार होईल? तर बेन्झाइडेट. म्हणून ती रिएक्शन तुम्हाला आणखीन एकदा लवकर लिहून दाखवतो. पहा, ती रिएक्शन आणखी एकदा लिहून दाखवतो फास्ट. हा, सुरुवात सांगतो तुम्ही आता. काय घ्यायचं आपल्याला? सुरुवातीला काय घ्यायचं सांगा? सुरुवातीला घ्यायचं टोलिन. काय घ्यायचं? टोलिन. हे घ्या, हे घेतलं आपण टोलिन. ओके, कार्बन हायड्रोजन 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 हे घेतलं टोलिन. याची रिएक्शन किती मॉलिक्यूल सोबत? क्लोरीनच्या दोन. ओके, आपण असं म्हणू हा बॉन्ड तुटणार आहे आणि ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या होणार? ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ इव्हिलाइट होणार. क्लोरीन बॉन्ड ब्रेक होण्यासाठी इव्हिलाइटची गरज आहे. आपण असं म्हणू इथला हायड्रोजन ॲटम या क्लोरीन रिप्लेस केला, इथला H आणि इकडचा Cl म्हणून काय झालं? HCl. ओके, तसंच इथला दुसरा हायड्रोजन ॲटम दोन क्लोरीनच्या मॉलिक्यूल लागतात, म्हणून ह्या क्लोरीन रिप्लेस केला तर H आणि Cl HCl मायनस 2 HCl आणि इथं तयार झाला तो असा कंपाऊंड. बरोबर आहे का? पहा. ओके, हा कार्बन त्याला H, इथं Cl इथं Cl. ओके, दोन क्लोरीनचे मॉलिक्यूल रिएक्ट झाल्यानंतर इथले दोन हायड्रोजन ॲटम दोन क्लोरीन ॲटम रिप्लेस करतील आणि दोन बाय प्रोडक्ट HCl मॉलिक्यूल निघून जातील. हा कोणता तयार झाला? तर हा तयार झाला बेन्झल क्लोराईड. काय तयार झाला? बेन्झल क्लोराईड. बेन्झल क्लोराईडची रिएक्शन कोणासोबत? तर वॉटर मॉलिक्यूल सोबत. HOH किती वॉटर मॉलिक्यूल? दोन OH, दोन वॉटर मॉलिक्यूल. इथला Cl एका OH न, इथला Cl दुसऱ्या OH न रिप्लेस झाले तर काय तयार होईल? पहा बरं, तर आपल्याला तयार होईल ते असं CH. ओके, CH इथं OH इथं OH. आणि आपण असं म्हणू एका कार्बन ॲटमला, म्हणजे कधीच तुम्हाला माहिती आहे की एका कार्बन ॲटमवरती दोन OH नसतात आणि जर असतील तर ते ब्रेकडाऊन होतील. ओके, आणि म्हणून हा O आणि H बॉन्ड ब्रेक होतो, तो इथे शिफ्ट होतो. इथला H प्लस आणि इकडचा OH मायनस इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जातील. एलिमिनेशन होईल. काय होईल? तर एलिमिनेशन होईल. आणि ही रिंग तुम्हाला दिसते, ही रिंग. ओके, नंतर हा बॉन्ड इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि त्यावरती H. हा कोणता तयार झाला? तर हा तयार झाला बेन्झाइडेट. कोणता तयार झाला? तर हा बेन्झाइडेट कंपाऊंड तयार झाला. When toluene is react with chlorine in presence of evolite, it gives benzyl chloride, which on hydrolysis gives corresponding benzoate. हा इंटरमिडिएट अनस्टेबल तयार होतो. काय तयार होतो? हा अनस्टेबल तयार होतो आणि फायनल प्रोडक्ट मात्र बेन्झाइडेट तयार होतो. ओके, ही झाली तिसरी मेथड, म्हणजे 8व्या मधली तिसरी सब मेथड. आता पाहूया आपण चौथी. चला, 8व्या मधलं चौथी रिएक्शन आता. ओके, आणखी एक राहिली. त्यातली कोणती रिएक्शन पाहता? ही आहे गॅटरमन कोच. गॅटरमन कोच फॉर्मायलेशन ऑफ आरिन. गॅटरमन कोच फॉर्मायलेशन ऑफ आरिन म्हणजे अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ही पण नाव रिएक्शन आहे, नेम रिएक्शन आहे. कोणती? तर नेम रिएक्शन. बऱ्याच वेळेस कन्व्हर्जन फॉर्म मध्ये तुम्हाला विचारली जाते किंवा आयडेंटिफिकेशन मध्ये विचारलं जातं. ओके, किंवा तुमच्या MCQ मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज अ सुटेबल एक्झाम्पल ऑफ गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन असं विचारलं जातं. त्यातलं पहा, स्टेटमेंट नुसार तुम्हाला रिएक्शन लिहिता असं मला वाटतं. आता ह्या रिएक्शन लिहायचं कारण डेफिनेशन साहित्य. ओके, वेन बेन्झीन ऑर इट्स डेरिव्हेटिव्ह, बेन्झीन किंवा मग मिथिल बेन्झीन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. वेन बेन्झीन ऑर इट्स डेरिव्हेटिव्ह इज ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड. कोणासोबत? कार्बन मोनॉक्साइड and hydrogen chloride under pressure in presence of anhydrous AlCl3 or cuprous chloride, it gives benzyl
or substituted benzene. This reaction is called as Gattermann-Koch formylation reaction. कोणती रिएक्शन? Gattermann-Koch formylation reaction. आता आपण असं म्हणूया की हा कोनिकल फ्लास्क घेतला. काय घेतला? हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये स्टार्टिंग मटेरियल कोणतं घ्यायचं पहा बरं इथं. When benzene, काय घ्यायचं आपल्याला? बेन्झीन. बेन्झीन हे घ्या. हा कोनिकल फ्लास्क, यामध्ये काय घ्यायचं? तर यामध्ये घ्यायचं आपल्याला बेन्झीन. काय घ्यायचं? बेन्झीन. बेन्झीनचा फॉर्म्युला कोणता माहिती तुम्हाला? हा C6H6 मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपण इथं काढूया स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, हा बेन्झीन घेतला. When benzene, आता इट्स डेरिव्हेटिव्ह नंतर पाहू. When benzene is react with कोणासोबत? कार्बन मोनॉक्साइड सोबत. कोणासोबत? हा घ्या कार्बन मोनॉक्साइड CO, कॅपिटल C कॅपिटल O, कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन क्लोराइड. हायड्रोजन क्लोराइड म्हणजे काय? HCl. ओके, आणि कंडिशन काय दिली पहा बरं. हायड्रोजन क्लोराइड अंडर प्रेशर, ही रिएक्शन अंडर प्रेशर असणार आहे. ओके, म्हणजे ही रिएक्शन होत असताना मी म्हणेल बेन्झीन, कार्बन मोनॉक्साइड आणि HCl. हा बेन्झीन घेतला. ओके, यात काय पास करायचं आपल्याला? कार्बन मोनॉक्साइड गॅस पास करायचा आहे. कार्बन मोनॉक्साइड गॅस पास करायचा आहे. त्याचबरोबर HCl गॅस, हायड्रोजन क्लोराइड गॅस पास करायचा. आणि हे कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड हे दोन्ही बेन्झीन सोबत रिएक्ट होण्यासाठी यांच्या वरतून काय करायचं आपल्याला? प्रेशर द्यायचे. अंडर प्रेशर म्हणजे रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ प्रेशर होईल. ओके, अंडर प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोणते तर अनहायड्रस AlCl3 किंवा अनहायड्रस AlCl3. कोणता? अनहायड्रस AlCl3 और क्युप्रस क्लोराइड, किंवा याच्या ऐवजी काय घ्यायचं? Cu2Cl2. इट गिव्स बेन्झाइडेट. इट गिव्स बेन्झाइडेट. साधी गोष्ट आहे पहा. आपल्याला माहिती आहे हा बेन्झीनचा फॉर्म्युला आहे. ओके, इथं काही नसतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे हेच असतं. ओके, हा जो बेन्झीनचा फॉर्म्युला आहे, हा जो बेन्झीनचा फॉर्म्युला आहे. When benzene is react with carbon monoxide and hydrochloric acid in presence of AlCl3, it gives quickly benzylated. काय देतं ते पहा. तर ते देतं बेन्झाइडेट. C डबल बॉन्ड OH, किंवा तुम्ही त्याला सिंपली असं देखील त्याला लिहू शकता CHO. कोणतं सोपं राहतं ते तुम्ही ठरवायचं. हा पण बेन्झाइडेट आहे आणि तो पण काय तर बेन्झाइडेटच आहे. ओके, व्यवस्थित समजून घ्या. समजून घेण्यासारखं काय नाही. ह्या नेम रिएक्शन्सला हे तयार होतं बेन्झाइडेट. काय तयार होते? बेन्झाइडेट. आणि बाय प्रोडक्ट कोणता बरं? तर पहा, आपण असं म्हणू शकतो बाय प्रोडक्ट कोणता? तर हा इथला H, हा CO आणि हा H एकत्र येऊन इथं CHO तयार होईल आणि इथला एक H आणि इथला Cl मिळून बाय प्रोडक्ट इथं तयार होईल HCl. काय तयार होईल? तर बाय प्रोडक्ट HCl तयार होईल. ओके, हे झालं. काही अडचण नाही ना? काय तर पहा, याचं नाव काय? हा कोणता आहे स्टार्टिंग मटेरियल? हा आहे बेन्झीन. हा कोणता आहे? तर हा आहे कार्बन मोनॉक्साइड. कोणता आहे हा? कार्बन मोनॉक्साइड. त्याच्या सोबतीला कोणता आहे? त्याच्या सोबतीला आहे हायड्रोजन क्लोराइड, किंवा ज्याला आपण म्हणतो हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोजन क्लोराइड. When benzene is react with carbon monoxide and hydrochloric acid in presence of anhydrous AlCl3 under pressure, it gives benzaldehyde as a product and HCl as a byproduct. Okay, this reaction is called as Gattermann-Koch formylation. म्हणजे गॅटरमन या सायंटिस्टनं, गॅटरमन आणि कोच या सायंटिस्टनं हे जे अरोमॅटिक कंपाऊंड असतात या कंपाऊंडला कोणता ग्रुप जोडला बरं? तर हा कोणता ग्रुप आहे? हा फॉर्मिल ग्रुप आहे. HCHO म्हणजे कोणता ग्रुप आहे? HC डबल बॉन्ड म्हणजे कोणता? फॉर्मिल ग्रुप आहे. फॉर्मिल ग्रुप बेन्झीन रिंगला जोडला आणि म्हणून याच रिएक्शनला गॅटरमन-कोच हे दोन सायंटिस्टचे नाव येतं. गॅटरमन-कोच आणि फॉर्म्युलेशन म्हणजे फॉर्मिल ग्रुप इंट्रोड्यूस झाला म्हणून गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन ऑफ अलिन किंवा अरोमॅटिक हायड्रोकार्बन असंही म्हटलं जातं. ओके, हे झालं. अलग लक्षात. हा बेन्झीन आणि हा काय तर झाला बेन्झाइडेट. तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील त्याला लिहू शकला असतात. वेन, आता दुसरं पहा. हे तर माहित तुम्हाला. वेन बेन्झीन or its derivative reaction येतो. When benzene or its derivative is treated with carbon monoxide, कोणते तर रिएक्टंट पहा? कार्बन मोनॉक्साइड. गॅटरमन-कोच रिएक्शन मध्ये अरोमॅटिक हायड्रोकार्बन सोबत कोण असतं? त्या अरोमॅटिक हायड्रोकार्बन सोबत कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोजन क्लोराइड अंडर प्रेशर, ही रिएक्शन अंडर प्रेशर होते. अंडर प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ लेविश ऍसिड AlCl3 किंवा क्युप्रस क्लोराइड. हे काय? हे किंवा हे क्युप्रस क्लोराइड. इट गिव्स बेन्झाइडेट. काय देते ते? इट गिव्स बेन्झाइडेट और सबस्टिट्यूटेड बेन्झीन आल्डिहाइड असंही म्हणू शकतो आपण.
दिस रिएक्शन इज नोन एज गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन. ओके, तर एक्झाम्पल नंबर 1 पाहिलं. When this benzene is react with carbon monoxide and HCl, it gives benzaldehyde. एक्झाम्पल नंबर 2 घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 2 कोणतं पहा, तर इथे घेतो मी हे दुसरं हे घेतलं आणि इथे घेतो मी टोलिन घेतलं. काय घेतलं मी तर टोलिन. When toluene is react with carbon monoxide and HCl in presence of same anhydrous AlCl3 आणि Cu2Cl2 under pressure काय तर सांगा. When toluene is react with carbon monoxide and HCl in presence of AlCl3 or CuCl2, it gives असा कंपाऊंड. CH3 च्या जागी CH3 जशाच तसं इथं तयार करायचा CHO. ओके, हा तयार झाला. हा आहे टोलिन. कोणता आहे हा आहे टोलिन. आणि हा कोणता कंपाऊंड आहे, तर तुम्ही याला म्हणू शकता हा बेन्झाल्डेहाइड आहे, 2-मिथिल बेन्झाल्डेहाइड. हा कोणता तयार झाला, हा तयार झाला 2-मिथिल बेन्झाल्डेहाइड हा तयार झाला कंपाऊंड. ओके, आणि याच रिएक्शन्स. ओके, when toluene is react with carbon monoxide and HCl in presence of AlCl3 under pressure, it gives 2-methyl benzaldehyde. याच रिएक्शन कशा लिहिल्या जातात, तर विद्यार्थी मित्रांनो याच रिएक्शन कशा लिहिल्या जातात पाहता. ह्या रिएक्शन्स कशा लिहिल्या जातात, तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन वरची रिएक्शन अशी देखील लिहिली जाते. पहा, हे बेन्झीन आणि ह्या एरोच्या वरती COHCl लिहिलं जातं आणि खाली AlCl3 लिहिलं जातं. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं इथं काय होतं, ह्या बेन्झीन सोबत कार्बन मोनॉक्साईड आणि HCl ची रिएक्शन होते आणि डायरेक्ट आपण काय लिहितो, तर डायरेक्ट आपण लिहितो CHO. वरची रिएक्शन अशा फॉर्मॅट मध्ये आणि बाय प्रोडक्ट काय, तर बाय प्रोडक्ट HCl. इथं पण या रिएक्शन मध्ये बाय प्रोडक्ट काय, तर HCl. ही अशी देखील रिएक्शन लिहिली जाते. ही वरची जी रिएक्शन आहे, वरची रिएक्शन अशा स्वरूपात देखील लिहिली जाते. बेन्झीन एरोच्या वरती CO plus HCl, it gives benzaldehyde. तुम्हाला प्रेडिक्ट प्रोडक्ट म्हणजे इथं A दिलेलं जातं, तुम्हाला ते ओळखायचं असतं. काय करायचं असतं, ओळखायचं असतं. म्हणजे लक्षात ठेवा हे असतं A. बेन्झीन इज रिएक्ट विथ COHCl, इट गिव्स बेन्झाल्डेहाइड. तसंच आणखी काही रिएक्शन्स मध्ये मॉडिफिकेशन करतो. आता यालाच हे असं दिलेलं असेल CH3 COCHO, तर तुम्ही त्याला असेही दाखवू शकता किंवा इथं CH3 असेल, त्या रिएक्शन मध्ये इथं CH3 असेल आणि इथं तुम्ही CHO दाखवू शकता. हे ह्या रिएक्शन्स असेल. म्हणजे याच रिएक्शन्स, या दोन रिएक्शन्स अशा पद्धतीने देखील रिप्रेझेंट केल्या जातात. एवढंच मला या रिएक्शनच्या माध्यमातून दाखवायचं आहे. आणि आता मेथड नंबर 8 मधली शेवटची 5वी सब मेथड आपल्याला पाहिजे. हे समजून घेतलं तर ही कोणती रिएक्शन असतात, गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन. आणि गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन म्हणजे काय, तर ज्या वेळेस बेन्झीन किंवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह यांची रिएक्शन कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड सोबत होईल इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 किंवा Cu2Cl2 इन प्रेझेन्स ऑफ प्रेशर अंडर प्रेशर, इट गिव्स करस्पॉन्डिंग बेन्झाल्डेहाइड. ओके, दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन. ओके, अँड लास्ट चला 8व्या मेथड मधली शेवटची सब मेथड पाहायची आपल्याला ती प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. कशापासून, तर एरोमॅटिक कीटोन्स तयार करतात. आतापर्यंत ज्या आपण 4 मेथड पाहिल्या सब मेथड, 8व्या मधल्या 4 सब मेथड, त्या 4ही सब मेथड मध्ये फक्त आणि फक्त एरोमॅटिक अल्डिहाइड तयार झालं होतं, बेन्झाल्डेहाइड तयार झालं होतं. ओके, पण आता पण कुठेही एरोमॅटिक कीटोन तयार झाला नव्हता. तर कीटोन तयार करण्यासाठी एरोमॅटिक हायड्रोकार्बनची कशी मदत घेतली जाते ते आपण इथं पाहतोय. फ्रायडल-क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन तुमच्या ओळखीचे आहे. फ्रायडल-क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, फ्रायडल आणि क्राफ्ट यांनी जर बेन्झीन मध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस केला तर त्या रिएक्शनला फ्रायडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन म्हणायचं असतं. आणि जर बेन्झीन रिंग मध्ये असाइल ग्रुप इंट्रोड्यूस जर झाला तर फ्रायडल-क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. ओके, पाहतो फ्रायडल-क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन आपण इथं कोणते कीटोन तयार करणार आहोत, तर एरोमॅटिक कीटोन तयार करणार आहोत. पहा, एक्झाम्पल देतोय. When benzene or its derivative is treated with acyl chloride, कोणता क्लोराइड, असाइल क्लोराइड म्हणजे हा असाइल क्लोराइड, or acetic anhydride म्हणजे हा, in presence of anhydrous AlCl3, it gives
corresponding aromatic ketone. It gives corresponding aromatic ketone. तर पहा इथे एक्झाम्पल नंबर 1, when benzene आपण म्हणू शकतो हा कोणता आहे बेंझिन. when benzene is react with acetyl chloride, benzene is react with कोणासोबत acetyl chloride म्हणा किंवा त्याला acyl chloride म्हणा. when benzene is react with acetyl chloride in presence of anhydrous AlCl3. तुम्हाला माहिती आहे बेंझिन हा aromatic electrophilic substitution रिएक्शन दाखवतो. हा AlCl3 काय करतो तर हा कार्बन आणि क्लोरीन यांच्यातला बॉन्ड तोडतो. ओके, कार्बन आणि क्लोरीन यांच्यातला बॉन्ड तोडतो आणि CH3 C डबल बॉन्ड O म्हणजे हा जो ग्रुप असतो थोडक्यात मी असलो तिथं कोणता पा C डबल बॉन्ड O हा जो CH3 इलेक्ट्रोफाइल असतो हा CH3 C डबल बॉन्ड O इलेक्ट्रोफाइल बेंझिनच्या इथला एक H+ रिप्लेस करतो. समजा आपण असं म्हणू इथला H कोण रिप्लेस करतो CO CH3 ग्रुप रिप्लेस करतो आणि तयार होतं हे. याचं नाव काय बरं हा बेंझिन आहे, हा असेटिल क्लोराइड आहे आणि हा कोणता मिथिल फिनिल कीटोन तुम्ही त्याला म्हणता. कोणतं मिथिल फिनिल कीटोन आणि त्याचंच एक स्पेशल नाव आहे असेटोफेनॉन. कोणता आहे हा असेटोफेनॉन किंवा त्याला कॉमनली आपण म्हणतो मिथिल फिनिल कीटोन. काय तर होते तर मिथिल फिनिल कीटोन हा एरोमॅटिक कीटोन तयार झालेला आहे. Okay, when benzene is react with acetyl chloride in presence of anhydrous AlCl3 it gives acetophenone. आणि ह्या AlCl3 चा रोल काय आहे तर AlCl3 चा रोल तुम्हाला इथे मी सांगतोय की हे जे CH3COCl आहे CH3C डबल बॉन्ड O Cl याच्या सोबत AlCl3 रिएक्ट होतं. कोण रिएक्ट होतं AlCl3 रिएक्ट होतं आणि हा बॉन्ड ते तोडतं, कार्बन क्लोरीन बॉन्ड तोडतं, इथं तयार करतं CH3C डबल बॉन्ड O प्लस. हा असाइल ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे हा असाइल ग्रुप. हा असाइल ग्रुप बेंझिनच्या कोणत्याही एका कार्बन ॲटमवरती अटॅक करतो आणि इथला काय काढून टाकतो H+ काढून टाकतो. H+ is replaced by COCH3 group to form this compound which is called as acetophenone. हा कोणता आहे तर हा acetophenone नावाचा कीटोन तयार झाला. दुसरं एक्झाम्पल बेंझिन with acetic anhydride. When benzene is react with acetic anhydride in presence of anhydrous AlCl3 it also gives acetophenone and byproduct acetic acid. ह्या AlCl3 चा फंक्शन काय आहे तर हा जो AlCl3 आहे त्याचं फंक्शन इथे हेटेरोलिसिस करण्याचं असणार आहे. काय करण्याचं असणार तर हेटेरोलिसिस. CH3C डबल बॉन्ड O आणि कार्बन आणि ऑक्सिजन हा बॉन्ड तुटतो. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातील तर ऑक्सिजनकडे जातील. कोणाकडे जातील तर इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे जातील आणि परत इथला COCH3 हा कोणत्याही एका कार्बनचा H+ काढून टाकेल आणि काय तर करेल असेटोफेनॉन आणि CH3COO- हा OO- आणि इथून निघालेला H+ मिळून तयार होईल असेटिक ऍसिड. यांचे नाव लिहू आपण. हा कोणता आहे तर हा आहे बेंझिन. हा आहे याचं नाव आहे असेटिक अनहायड्राइड. कोणते हा आहे असेटिक अनहायड्राइड. आणि पलीकडचा कोणता तयार झाला तर वरच्या सारखाच हा कोणता तयार झाला तर हा तयार झाला असेटोफेनॉन म्हणजे मिथिल फिनिल कीटोन किंवा त्यालाच 2-फिनिल इथॅनोन देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके, ते झालं. आता शेवटची यातली रिएक्शन when benzene is react with benzoyl chloride gives benzophenone. हा कोणता आहे हा बेंझिन आहे. हा कोणता तर बेंझिन. हा आहे बेंझिन. हा रिएक्ट होतो बेंजॉइल क्लोराइड सोबत. हा कोणता आहे बेंजॉइल क्लोराइड. when benzene is react with benzoyl chloride in presence of AlCl3 it gives diphenyl ketone. हा पण फिनिल हा पण फिनिल याचं कॉमन नेम आहे डायफिनिल कीटोन. हा कोणता आहे तर हा आहे डायफिनिल कीटोन किंवा त्यालाच म्हटलं जातं बेन्झोफेनॉन. त्यालाच काय म्हटलं जातं बेन्झोफेनॉन. आणि हा पण तयार झाला एरोमॅटिक कीटोन. हा झाला एरोमॅटिक कीटोन, हा झाला एरोमॅटिक कीटोन आणि हा पण काय झाला तर एरोमॅटिक कीटोन. या पद्धतीने आपण एरोमॅटिक कीटोन तयार केले. शेवटची रिएक्शन when benzene is react with benzoyl chloride in presence of AlCl3 it gives benzophenone. याचं काम पण काय असेल तर कार्बन क्लोरीन बॉन्ड तोडण्याचं काम या AlCl3 चं असणार आहे. ओके, या झाल्या रिएक्शन. या सर्व रिएक्शनला काय म्हणतो आपण फ्रायडल-क्राफ्ट्स असैलेशन रिएक्शन. इन ऑल these reactions introduction of acyl group in a benzene ring takes place hence called as a फ्रायडल-क्राफ्ट्स असैलेशन रिएक्शन. या तीनही रिएक्शन्स मध्ये काय तयार झालाय तर एरोमॅटिक कीटोन तयार झालेला आहे. ओके, इथं संपते 8 नंबरची मेथड. काय संपते तर 8 नंबरची मेथड. तत्पूर्वी पाहून घ्या फ्रायडल-क्राफ्ट्स असैलेशन रिएक्शन. when benzene
हे बेंझिन किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह. When benzene or its derivative is treated with acyl chloride or acetic anhydride in presence of anhydrous AlCl3, it gives corresponding aromatic ketone. Corresponding aromatic ketone हे तयार होतात. ओके, आता तुम्ही म्हणता सर इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, नाही का? इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल तुम्हाला त्याचं लिहून दाखवतो. हे तिन्ही एक्झाम्पल पाहिले. आता याचं डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल पहा. हे रिएक्शन तुम्ही लिहिणार आहात, ठीक आहे. आता आपण पहा, असं पण म्हणू शकतो. समजा आपण ते घेतला असा याचा डेरिव्हेटिव्ह, वेन बेंझिन और इट्स डेरिव्हेटिव्ह ना, इट्स डेरिव्हेटिव्ह जर असं घेतला आपण, एक्झाम्पल नंबर आपण 4 घेऊया. असं जर घेतलं तुम्ही, समजा हे हा काय झाला बरं, हा टोलिन झाला. हा काय झाला, टोलिन. वेन टोलिन इज रिएक्ट विथ CH3COCl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. AlCl3 हा लेविस ऍसिड, हा काय करतो, बॉन्ड ब्रेक डाऊन करतो. आणि हा जो COCH3 का, हा ऑर्थो पोझिशनवर अटॅक करतो आणि असा प्रोडक्ट तयार करतो. हे पहा इथं CH3. ओके, नंतर इथं कोणता, इथं तयार होईल C डबल बॉन्ड O CH3 आणि नंतर इथला H+ आणि इकडचा Cl- नंतर होईल HCl. हा कोणता आहे, तर हा आहे टोलिन. हा कोणता आहे, तर टोलिन म्हणजे मिथिल बेंझिन. When toluene is react with acetyl chloride, it gives this. आणि याचं नाव काय, त्याचं नाव आहे 2-methyl acetophenone. कायचं, 2-methyl acetophenone हा कंपाऊंड तयार इथं होतो. ओके, अशा प्रकारे इथं संपली 8 नंबरची मेथड ऑफ प्रिपरेशन. आता आपण पाहूया 9 नंबरची. ओके, इथपर्यंत लिहून घ्या. थँक्यू सो मच.